भारताचं संविधान आहे खरं तर हातात. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं एवढं सुंदर असं संविधान लिहिलं, त्या संविधानकर्त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अशा दीक्षाभूमीमध्ये सध्या आपण आहोत. दीक्षाभूमी आतून कशी दिसते हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला. बाबासाहेबांच्या पवित्र अशा स्मृती आपण बघत आहोत. आत बाबासाहेबांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. पवित्र अशा अस्थींचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून देशभरातून लाखो अनुयायी त्यांचे इथं येत असतात आणि त्यांच्या अस्थीचं दर्शन घेत असतात. आता बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली 1956 साली आणि त्याच्यानंतर काय बदल झाला हे अख्ख्या उभ्या देशानं बघितलेलं आहे. इथं आपण बघू शकतो की बाबासाहेबांच्या अस्थींची प्रतिष्ठापना इथं या बोर्डवरती तुम्हाला बघायला मिळेल की अश्विन पौर्णिमा मंगळवार दिनांक 2 ऑक्टोबर 2001ला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीची प्रतिष्ठापना झालेली आहे. माननीय खासदार रासू गवई यांच्या अध्यक्षतेखाली 2001 साली ही अस्थीची प्रतिष्ठापना झालेली आहे. अशा पद्धतीनं अशा सुंदर अशा या स्मृती आणि पवित्र स्मृती यांचं दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी इथं येत असतात. याचबरोबर या बाजूला जर बघितलं तर इथं बरीचशी माहिती आहे. बाबासाहेबांनी नेमकं आयुष्यामध्ये त्यांच्या काय काय केलं, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेत असताना त्यांना काय अनुभव आले, त्यासोबतच बऱ्याच गोष्टी इथं आपल्याला बघायला मिळतात. इथं जर बघितलं आपण तर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सकपाळ आणि भीमाबाई सकपाळ या ज्या त्यांच्या आई आणि वडील आहेत यांचा फोटो आपल्याला बघायला मिळतो आहे. असे बरेचसे फोटो तुम्हाला या दृश्यामध्ये बघायला मिळत आहेत. इथं 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर संस्थानमध्ये माणगावची जी परिषद झाली होती, ते छत्रपती शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण महाराष्ट्र के बहिष्कृत वर्ग की पहिली परिषद, म्हणजे दक्षिण महाराष्ट्राची पहिली जी बहिष्कृत परिषद झाली होती ती 1920 साली पार पडली होती. त्याचे हे फोटो आहेत. इथं असंख्य फोटो आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा फोटो आहे. 1 जानेवारी 1927 रोजी भीमा कोरेगाव इथे शौर्य विजय स्तंभ को अभिवादन किया, म्हणजे 1927 रोजी भीमा कोरेगावला जो शौर्य दिन होता त्याला अभिवादन करतानाचा हा फोटो आहे. इथंही काही फोटो आहेत. असे असंख्य फोटो या दीक्षाभूमीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. या बाजूला जर आपण पुढे गेलो तर ज्यावेळेस नवी दिल्ली इथं कॅबिनेट मिशनची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला बघायला मिळतात. 1946 साली कॅबिनेट मिशन हे देशाच्या स्वातंत्र्याच्या मध्ये खूप मोठा मेजर रोल प्ले केला होता आणि 1946 ही कॅबिनेट मिशनच्या दरम्यानचा बाबासाहेबांचा हा फोटो आहे. असे फोटो तुम्हाला अजून पाहायला मिळतील. बरेच फोटो आहेत. मसुरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माईसाहेबांसोबतचा फोटो आहे. हा पुढं जर आपण आलो तर इथं मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद परिसरमध्ये एका समारंभाच्या प्रसंगी बाबासाहेबांचा हा फोटो आहे. तुम्ही हा बऱ्याच वेळा बघितलेला देखील असेल. दुसरीकडे जर आपण गेलो तर बुद्ध जयंतीच्या समारोपाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण देत असतानाच फोटो त्यांचा घेतलेला गेलेला आहे आणि अशा पद्धतीचा फोटो आहे. हा फोटो इथं साल नाही आहे, मात्र हा फोटो घेण्यात आलेला आहे त्यांचा. पुढं जर बघितलं तर बरेच फोटो त्यांचे आहेत आणि हा सगळ्यात महत्त्वाचा फोटो आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा फोटो यासाठी आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये हिंदू धर्म सोडत असताना बौद्ध धर्माची दीक्षा ज्यावेळेस बाबासाहेबांनी घेतली त्यावेळेस त्यांचा भाषण करतानाचा अतिशय क्लोज फोटो हा आपल्याला बघायला मिळतो आहे. इथं हे एक सगळ्यात महत्त्वाचा फोटो, जो फोटो तुम्ही अनेक पुस्तकांमध्ये बघायला मिळाला असेल. तुम्हाला संविधानाच्या प्रतिमध्ये तुम्हाला बघायला मिळाला असेल. भारतीय संविधानाचा जो अर्पण केले गेले राजेंद्र प्रसाद यांची भेट घेत असतानाचा हा फोटो आहे.
इथं पुढेही काही फोटो आहेत. भारतीय सेना में महार बटालियन के महान योद्धा के बीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा फोटो आपल्याला बघायला मिळतो आहे. पुढं असंख्य फोटो आहेत. इथला हा फोटो खूप महत्त्वाचा आहे की दिल्ली के अशोक बुद्ध विहार में बुद्ध वंदना करने हेतु जाते हुए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साथ शंकरानंद शास्त्री आहे. आणि पुढेही काही फोटो आपल्याला बघायला मिळतात. असे बरेच फोटो आपल्याला या दीक्षाभूमीमध्ये बघायला मिळत आहेत. एक एक फोटो जो खरं तर फ्रेम करून घरात लावावा इतका अमूल्य असा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित वंचितांच्या आयुष्यामध्ये एक प्रकाश आणला आणि असे असंख्य फोटो आपल्याला ते स्मरण करून देतात की बाबासाहेबांनी वंचितांसाठी या देशासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी संविधान दिलं, लोकशाहीची गोष्ट आपल्याला दिली आणि त्यांनी या समाजाला, दलित वंचित समाज घटकाला जगायला शिकवलं, त्यांना हक्काचं अवेअरनेस दिला. आणि अर्थातच काही फोटोज जो आपण एंडला आपण पाहूयात, जे फोटो खूप महत्त्वाचे आहेत. सगळेच फोटो खरं तर महत्त्वाचे आहेत, पण हा जो फोटो आहे नागपूरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या सभेमध्ये भाषण देताना बाबासाहेब आंबेडकरांचा हा फोटो आहे. हा फोटो खूप दुर्मिळ फोटो आहे, आपल्याला माहीत असेलच. हे 2-3 भाषणाचेच फोटो आहेत. इथं माईसाहेब आणि समता सैनिक दल कमांडो 1956चाच हा फोटो आहे, जिथं नागपूरमध्ये महान धम्मदीक्षा समारोहाच्या नंतर हा फोटो काढला गेलेला आहे. हे सगळे फोटो आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. खरं तर दीक्षाभूमीमध्ये आला असताना हा सगळेच बरेच फोटो जे बाबासाहेबांची आठवण करून देतात. आणि हा अर्थात हे 2 फोटो आहेत, बाबासाहेब आंबेडकर सोबतीनं माईसाहेब. आणि हा जो फोटो आहे हा लाखो करोडो बौद्ध समाजाला, वंचितांना आणि बाबासाहेबांच्यावर विशेष करून प्रेम करणाऱ्या देशवासियांना खूप दुःख देतो. तो म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. आणि त्याच्यानंतर इथं शोकाकुल माईसाहेब आहेत. त्याच्यानंतर UN ठेबर हे केंद्रीय गृहमंत्री आणि अन्य सहकारी हे सगळे त्या दुःखद प्रसंगी उपस्थित होते. तर असा हा सगळा दीक्षाभूमीचा परिसर आहे. इथं लाखो अनुयायी इथं येत असतात, दरवर्षी इथं भेट देत असतात, इथून प्रेरणा घेत असतात. अर्थात दीक्षाभूमीचा हा सगळा संपूर्ण परिसर आतून कसा दिसतो हे आम्ही दाखवण्याचा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला. तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल तुमच्या ज्या काही भावना असतील त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.